सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी व्यर्थ। गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी व्यर्थ। तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, स्वामी नामाची ताकद ही फक्त एका स्वामी भक्ताला ठाऊक असते आणि जो भक्त स्वामींचं नाम जपतो आणि स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवतो त्यालाच या नामाची ताकद कळते आणि या नामामध्ये तो तल्लीन होऊ लागतो। जो स्वामी नामात रमतो त्याला कशाचीही कमी पडत नाही, त्याच्यावर स्वामींचं हे कृपाछत्र कायम असतं आणि हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्त घेत असतो। तुम्हालाही जर असा अनुभव येत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा हा संदेश ऐका। आजचा संदेश खूप महत्त्वाचा, खूप अनमोल असा ठरणार आहे, कारण आज गुरुवार आहे। तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार। तसंच आज पुष्य नक्षत्र आहे, आज गुरु पुष्यामृत योग आहे आणि या योगावर केलेली सेवा कधीच वाया जात नाही, त्याचं 10,000 पटीने फळ आपल्याला मिळतं। तसंच हा संदेश आहे, संदेश ऐका आणि त्याचं पालन करा। या संदेशाचं पालन केल्यानंतर तुमच्याही वाट्याला सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही। तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश ऐकण्यासाठी एक छोटंसं काम करा। तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक जपमाळ दिसत असेल, त्या जपमाळेला स्पर्श करा आणि स्वामींचं नाम घेऊन कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, कारण जपमाळेचे मनी बोलती किती सुंदर अमुचे काम। जपमाळेचे मनी बोलती किती सुंदर अमुचे काम। स्पर्शुनी आम्हा भक्त घेती श्री समर्थांचे नाम। स्पर्शुनी आम्हा भक्त घेती श्री समर्थांचे नाम। स्वामी भक्त हो, तुम्ही माळेला स्पर्श केला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते। स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला या गुरु पुष्यामृत योगावर सांगतात, अरे सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत, असंख्य धडे हे तुझं आयुष्य तुला शिकवत असतं। म्हणून या आयुष्यातून तुझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगातून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कर। प्रत्येक गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा आणि त्यावर विचार करत बसण्यापेक्षा त्यातून एक प्रकारची शिकवण घेऊन पुढे काय नवीन करता येईल याचा विचार कर, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला मार्ग सापडणार आहे। आणि जेव्हा तू या वाटेवर चालणार आहे तेव्हा चालता चालता फक्त आमचं नाम मात्र तुझ्या मुखात ठेव, मग तुझ्या आयुष्याचं गणित अगदी सोपं होऊन जाईल आणि तुला प्रत्येक समस्येचं उत्तरही सापडेल। मोर हा नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो। याचा अर्थ की एखाद्याकडे खूप काही असतं तरीही त्याला समाधान मात्र मिळत नाही, तो फक्त रडत असतो। आणि एखादी व्यक्ती अशी असते की तिच्याकडे फार काही नसतं, पण जे काही असतं त्यामध्ये ती समाधान शोधते आणि म्हणूनच ती व्यक्ती आनंदात राहते, सुखात राहते आणि समाधानातही राहते। म्हणून तुझ्याकडे जे आहे त्याच्यातलं सुख शोधण्याचा प्रयत्न कर, त्याच्यामधलं समाधान शोधण्याचा प्रयत्न कर। अरे हे आयुष्यच आहे आणि हे आयुष्य फार विचित्र आहे। दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच तर जीवन म्हटलं जातं। अरे हसणारा झोपडीतही असतो आणि रडणारा महलात देखील रडतो। शेवटी जगण्यासाठी समाधान महत्वाचं असतं हे ज्या व्यक्तीला समजतं तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने या जगाच्या पाठीवर सुखी असतो। जो समाधानाने जगायला शिकतो त्याच्याकडे सुख आपोआप चालत येतं। अरे ह्या आयुष्याच्या वाटेवर चालताना सुख आणि दुःख दोनही प्रसंग तुझ्या वाट्याला येणारच आहे, म्हणून सुखात उसळायचं नाही आणि दुःखात कोसळायचं नाही, हा नियम सदैव लक्षात ठेव। अरे तुला जर चांगला रस्ता हवा असेल तर तुला गतिरोधक देखील सहन करावे लागणार, तसंच तुला एक चांगला माणूस बनायचं असेल तर तुला विरोधक देखील सहन करावे लागतील। म्हणून तुझ्या वाट्याला विरोधक आले म्हणून घाबरू नको आणि दुसऱ्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस। जेव्हा तुझे विरोधक तयार होतात ना तेव्हाच खऱ्या अर्थाने तू योग्य मार्गावर असतो हे लक्षात घे। म्हणून तुझा योग्य मार्ग सोडू नको। तुला विरोध करणारे लाख असले तरीही तुला साथ देणारा तुझा हा स्वामी आहे हे सदैव लक्षात ठेव। फक्त तू प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहा। लांबचा पल्ला तुला गाठायचा आहे आणि प्रचंड मेहनत करायची आहे। तसंच
मेहनत करता करता हा लांबचा पल्ला गाठता गाठता तुला आमचं नाम देखील घ्यायचं आहे, आमची साधना देखील करायची आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तू प्रचंड मेहनत घेतो आणि आमची साधना करतो, आमची तपश्चर्या करतो, तेव्हा आमचा आशीर्वाद कायमच तुझ्या सोबत असतो. तुझ्या प्रत्येक संकटात आम्ही तुझा हात धरतो आणि त्या वाटेवर चालताना आम्हीच तुला मदत देखील करतोस. अरे, मेहनतीशिवाय कुठलाच संकल्प सिद्धीस जात नाही. म्हणून देवदेव करताना मेहनत करणं देखील तितकंच गरजेचं आहे, हे विसरू नकोस. प्रामाणिकपणाने पुढे जाणाऱ्याच्या सोबत आम्ही सदैव असतो. बाकी सगळं बघण्यासाठी आम्ही आहोत. म्हणून तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. तुझ्याबद्दल कोण काय बोलत आहे, काय विचार करत आहे आणि तुझ्या विरोधात कोण काय कट कारस्थान रचत आहे, हे देखील तुला बघण्याची गरज नाही. जर तुझे कर्म योग्य आहे तर ते बघण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली आहे. सगळं काही आमच्यावर सोपव आणि तू फक्त तुझ्या दिशेने वाटचाल कर. तू तुझ्या दिशेने वाटचाल करताना आमचं नाम जेव्हा तुझ्या मुखात असतं ना, तेव्हा तुझे सगळे प्रश्न आपोआप सुटत जातात आणि तुला मार्ग देखील सापडत जातो. आणि चांगले कर्म करत असताना देखील जर कोणी तुझ्यावर अन्याय करत असेल तरीही तू मात्र घाबरू नकोस. थोडा वेळ जाऊ दे, धीर धर. वेळ जेव्हा न्याय करते ना, तेव्हा पुराव्यांची गरज नसते. म्हणून वेळेसाठी देखील वेळ जाऊ द्यावा लागतो. योग्य वेळ आली की वेळेनुसार सगळ्या काही गोष्टी ठीक होत असतात. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नकोस. अरे, तुझ्या वाट्याला दुःख आलं म्हणून इतरांच्या दुःखांचा अनादर करू नकोस. कारण या ठिकाणी ह्या मनुष्य देहामध्ये प्रत्येक जणाला आपापल्या संकटाशी झगडावं लागतं. प्रत्येक जण इथे आपल्या आपल्या संकटांशी, आपल्या आपल्या प्रश्नांशी झगडत असतो. फरक फक्त इतका असतो की काही लोकांना आपल्या वेदना लपवता येतात आणि काही लोकांना वेदना लपवता येत नाही. पण म्हणून याचा अर्थ असा नाही की तुला दुःख होतं आणि इतरांना दुःखच होत नाही. म्हणून जसं तुला दुःख होतं, जसं तुला यातना होतात, तसंच इतरांना देखील होत असतात. म्हणून त्यांचंही दुःख समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि त्यांच्या दुःखात जर तुला सहभागी होता आलं नाही तरीही हरकत नाही. पण कुणाच्या दुःखाचं कारण मात्र तू कधीही बनू नकोस. जगायचं असेल तर पाण्यासारखं जग. कुणाशीही मिळून मिसळून राहता आलं पाहिजे. प्रत्येकाशी एकरूप होता आलं पाहिजे. पण स्वतःचं असं महत्व कधी कमी होऊ द्यायचं नाही. स्वतःचं असं अस्तित्व नेहमी निर्माण करायचं. अरे, दुसऱ्यांना आनंद वाटण्याचा प्रयत्न करत राहा. आनंद हा नेहमी चंदनासारखा असतो. जेव्हा तू चंदन दुसऱ्यांच्या कपाळी लावायला जातो ना, तेव्हा त्या चंदनाचा सुगंध तुझ्याही बोटाला लागतो. तसंच आनंदाचा आहे. जेव्हा तू इतरांना आनंद वाटायला जातो तेव्हा तो आनंद तुझ्याही चेहऱ्यावर दिसत असतो आणि तुझ्या चेहऱ्याची शानही वाढवत असतो. म्हणून तुला जरी कोणी आनंद वाटत नसेल तरीही तू मात्र सदैव आनंद वाटण्याचा प्रयत्न कर. कारण जो भक्त दुसऱ्यांना आनंद वाटतो त्याच्या आनंदाची, त्याच्या सुखाची जबाबदारी ह्या स्वामी माऊलीवर असते. म्हणून ह्या जगाकडून अपेक्षा करू नको, तर ज्याने ह्या जगाला निर्माण केलेला आहे असा ह्या जगाचा निर्माता हा ब्रह्मांड नायक तुझ्या सोबत आहे. तर तुझ्या दुःखाची फिकीर तू करू नकोस. तुझ्या दुःखाची, तुझ्या संकटाची फिकीर तुझ्या या स्वामी माऊलीला आहे. जेव्हा तू इतरांना मदत करतो ना, तेव्हा तुझ्यासाठी तुझी ही स्वामी माऊली धावून येत असते आणि तुझी मदतही करत असते. अरे, देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ असो. म्हणून इतरांना नेहमी देण्याचा विचार कर. जेव्हा तू इतरांना सुख देण्याचा, आनंद देण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तुझी ही स्वामी माऊली तुझा हातात हात घेईल आणि तुला प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक संकटात एकच सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, गुरुपुष्यामृत योगावर आजचा हा संदेश होता आणि आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.
असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.